एक अनाथ मुलगी जिचे आई वडील देवाघरी गेल्यावर ती तिच्या मामाच्या घरी वाढली. पण तिच्या मामाने जेव्हा तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक निर्णय घेतला, जेव्हा तिने एका भिकाऱ्यासोबत 7 फेरे घेतले, तेव्हा सगळे हसले. व दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलीला जाग आली, तेव्हा तिच्यासमोर तोच भिकारी उभा होता आणि त्याच्या मागे पोलिसांचा पूर्ण ताफा होता. तो कोण होता आणि मामाने का असे केले? सत्य असे आहे जे तुम्हाला हादरवून टाकेल मित्रांनो. पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिचं नाव श्रेया होतं. वय फक्त 22 वर्ष. पण चेहऱ्यावर अशी उदासी होती जणू काही आयुष्याने तिचं आत्म्याला वर्षानुवर्ष घासून जीर्ण केलं होतं. श्रेयासाठी हे गाव कधीच घर बनलं नाही. हे घर फक्त असं एक ठिकाण होतं जिथे तिला मजबुरीने आणून टाकलं होतं. श्रेया जेव्हा फक्त 8 वर्षांची होती, एका रस्त्यात अपघातात तिचे आई वडील दोघेही तिच्यापासून हिरावले गेले. त्या लहानगी मुलीचं संपूर्ण जग एका क्षणात उद्ध्वस्त झालं. तिच्या डोळ्यासमोर तो हसता खेळता परिवार, ती आईची कूस, ती वडिलांची ओरड, सगळं काही संपलं. त्यानंतर तिचं आयुष्य तिच्या मामा-मामीच्या घरी जाऊ लागलं हा शब्द कदाचित कमी पडेल. मामाचं कुटुंब गावात प्रतिष्ठित होतं, पण त्यांची विचारसरणी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला फक्त घरच्या केरसुनी पोत्यापर्यंत मर्यादित ठेवत असे. मामीचं तोंड नेहमी टोमणे मारण्यासाठी उघडं असायचं. तुझे आईवडील तर गेले, आता आम्हीच तुझा भार उचलणार. ती प्रत्येक वेळी हेच म्हणायची. प्रत्येक भाकरी मोजून दिली जायची. कपडे घालण्यावर बंदी होती आणि शाळेत पाठवणं तर फक्त दिखाव्याचं होतं. श्रेयाचं जीवन असंच होतं. मामीला एक मुलगी होती, तनू. ती सगळ्यांची लाडकी होती. तिच्यासाठी ट्युशन होते, नवीन कपडे होते, मोबाईल होता, सगळं काही होतं. तनूच्या लग्नाची बोलणी एका सरकारी अधिकारी रमेशशी ठरत होती. मोठी झाल्यावर जो शहरात पोस्टेड होता. गावकरी म्हणायचे तनूचं नशीब तर राजकुमारीसारखं आहे. परंतु श्रेया तर ती घराच्या कोपऱ्यात लपून रडत बसायची. तिच्या डोळ्यात स्वप्न कमी आणि वेदना जास्त होत्या. एके दिवशी श्रेयाला गावातील शेतात एका मुलासोबत बोलताना पाहिलं गेलं. बस इतकीच गोष्ट मामासाठी आग ओकणारी गोळा बनली. त्यांनी तिला 2 थापडा मारल्या आणि खोलीत कोंडून ठेवलं. मामीने ओरडून म्हटलं, आता हिचं लग्न करावं लागेल, नाहीतर ही नाक कापून टाकेल. त्याच दरम्यान गावात एक अनोळखी भिकारी दिसू लागला होता. फाटलेले जुने कपडे, विस्कटलेले केस, चेहऱ्यावर धुळीचा थर. पण डोळ्यात एक वेगळीच खोली होती जी त्याला इतर भिकाऱ्यांपासून वेगळं करत होती. कुणीच जाणत नव्हतं तो कोण आहे, कुठून आला आहे. तो मंदिरापाशी बसायचा, मुलांना हसून पाहायचा आणि कधीकधी दुरून मामाच्या घराकडे पाहायचा. श्रेया त्याला ओळखत नव्हती, पण अनेकदा त्यांची नजरानजर झाली होती. त्या भिकाऱ्याने पाहिलं होते की कशी मामी श्रेयाला झिडकारते, कसे मामा तिला शिव्या देतात आणि कशी ती मुलगी शांतपणे सगळं सहन करते. श्रेयाला माहीत नव्हते की कोणी तिच्या या वेदना इतक्या बारकाईने पाहत आहे. पण तो भिकारी दररोज पाहत होता. तो पाहत होता की कसे घरातील लोक या मुलीला ओझं समजतात, कसं तिच्या आत्म्याला चिरडलं जात आहे आणि कदाचित इथूनच त्याच्या मनात काहीतरी जागृत होऊ लागलं होतं. वेळ जात राहिला आणि मामा-मामीचा राग वाढत गेला. श्रेयाने कोणताही गुन्हा केला नव्हता. तिने फक्त एकदा हिंमत करून प्रश्न विचारला होता, माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही का? पण इतकं बोलणं त्यांच्यासाठी बंडखोरी बनलं. मामाने रागाने गावकऱ्यांसमोर जाहीर केलं, हिने आमच्या घराची इज्जत घालवली आहे. आता हिचं लग्न एका भिकाऱ्याशी होईल, जेणेकरून तिला धडाच चांगला मिळेल. गावकऱ्यांना सत्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त तमाशा पाहायचा होता. कुणी विचारलं, काय केलं मुलीने? उत्तर मिळाले, जास्त हुशार बनू लागली होती. कोणी बोललं, आजकालच्या मुलींमध्ये लाजच राहिली नाही. आणि कोणी हसून म्हटलं, चांगलं झालं, योग्य धडा मिळेल तिला. मंदिराबाहेर तोच भिकारी शांत बसला होता, जणू त्याला सगळं माहीत होतं आणि श्रेया ती फक्त पाहत होती. एक असा समाज जो तिच्या मजबुरीला गुन्हा बनवून बसला होता आणि तिच्या शांततेला शिक्षा. तो दिवस आला. मंदिराबाहेर तोच भिकारी बसला होता. मामाने श्रेयाला म्हटलं, आता हाच तुझा नवरा होईल. फाटलेले कपडे, विस्कटलेले केस आणि डोळ्यात तीच खोली. श्रेयाने पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे काहीतरी सांगू इच्छित होते, पण काय हे तिला समजलं नाही. मामीने टोमणा मारला, आता भोग. श्रेयाने मान खाली घालून मजबुरीने लग्न केलं. पण तिला काय माहीत होतं की हे लग्न ज्याला सगळ्यांनी शिक्षा समजलं, ते खरं तर एक कट होता. त्या भिकाऱ्याचा कट, ज्याने श्रेयाच्या शांततेवर आणि तिच्या आत्म्यावर प्रेम केलं होतं. त्याने ठरवलं होतं की आता या मुलीच्या आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. लग्नानंतर श्रेयाचं आयुष्य एका अंधाऱ्या बोगद्यात शिरलं. मंदिरात फेरे तर पूर्ण झाले होते, पण गावकऱ्यांच्या नजरेत तिची किंमत आता मातीपेक्षाही स्वस्त झाली होती. जेव्हा ती तिच्या त्या झोपडीतून पाणी भरायला बाहेर पडायची, तेव्हा बायका हसून म्हणायच्या, बघा भिकाऱ्याची राणी चालली आहे. काही म्हातारे तर मुलांना समजवायचे, हिच्यासारखं होऊ नका हां, नाहीतर या मुलीसारखी अवस्था होईल.
असं होऊ नका तिच्यासारखं. श्रेयाचं मन दररोज नवनवीन टोमणे सहन करत होतं. प्रत्येक टोमणा तिच्या आतली आग आणखी भडकवत होता. मामा मामींनी तिच्याशी सगळे संबंध तोडले होते. ते तिच्या समोरून जाताना नजर फिरवत असत. मामीने गावात जाहीर केलं होतं, आता या मुलीशी आमचं काही देणं घेणं नाही. तनुजी कधी तिची बहिणीसारखी होती, आता एका परक्या आणि श्रीमंत जगात रमून गेली होती. रमेशची लग्नानंतर ती दिखाव्यासाठी गावात यायची आणि श्रेयाजवळ जरी आली तरी तिचा हावभाव बदलत असत. तिचा टोमणा अजूनही श्रेयाच्या कानात घुमत होता. तू तर भिकाऱ्याची बायको आहेस ना. श्रेया आता त्या छोट्याशा झोपडीत तिच्या पतीसोबत राहू लागली होती. तो माणूस ज्याला सगळे भिकारी म्हणायचे, दिवसभर शांत राहायचा, जास्त बोलत नव्हता, ना तक्रार करत नव्हता. तो रोज सकाळी लवकर उठून झोपडीच्या आसपास झाडू लावायचा, कुठून तरी वाळलेले लाकडं आणायचा आणि दोघांसाठी जेवण बनवायचा. जेव्हा श्रेया रागाने त्याच्याकडे बघायची, तो फक्त हसायचा. ते हसू असं नव्हतं ज्यात तिरस्कार होता. ते हसू असं होतं ज्यात प्रेम झळकत होतं. ते हसू एक रहस्य होतं, जणू काही अशा माणसाचं ज्याला जगाचं सत्य माहीत आहे, पण त्याला बोलायचं नव्हतं. श्रेयाचं मन त्याच्यावर अडकू लागलं. एका बाजूला जग तिला अपमानित करत होतं, दुसऱ्या बाजूला हा माणूस तिच्यासोबत आदराने, सन्मानाने वागत होता. त्याने कधी श्रेयावर हात उचलला नाही, कधी कोणातरी जोर टाकला नाही, कोणताही जोर टाकला नाही, कधी कोणताही वाईट शब्द बोलला नाही, पण त्याने कधी कोणताही भावनिक संबंधही दाखवला नाही. श्रेयाची ही शांतता आता तिला तोडू लागली होती. ती विचार करत होती, हा खरंच भिकारी आहे का? जर असेल तर इतका शांत आणि सहनशीलता कसा असू शकतो तो? कधी कधी ते त्याला प्रश्न विचारायची, तुमचं नाव काय आहे, कुठून आला आहात? तो फक्त सरळ नजरेने बघायचा आणि म्हणायचा, जे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते वेळ स्वतःच सांगेल. या उत्तराने श्रेयाच्या मनात दोन गोष्टी वाढवल्या, उत्सुकता आणि विद्रोह. आता ती फक्त सहन करणारी मुलगी नव्हती. आता ती दररोज काहीतरी नवीन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती झोपडीच्या प्रत्येक कोपरा शोधायची, प्रत्येक जुन्या कपड्याच्या खिशात बघायची, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. तिला आता उत्तरं हवी होती. तिच्या भूतकाळाची नाही, तिच्या भविष्याची. श्रेयाच्या आयुष्यात आता कोणतीही गडबड नव्हती, फक्त एक तर स्थिरता. पण ती स्थिरता बाहेरून शांत दिसत होती आणि आतून बर्फासारखी टोचत होती. ती आता तिच्या पतीकडे आधीपेक्षा जास्त लक्षपूर्वक पाहू लागली होती. कधी कधी ती लक्षात घ्यायची की तो एका नोटबुकमध्ये काहीतरी लिहितो, काहीतरी असं जी सामान्य भाषा वाटत नव्हती, कदाचित एखादं कोड किंवा परदेशी लिपी. जेव्हा श्रेया डोकावून पाहण्याचा प्रयत्न करायची, ती नोटबुक गायब होऊन जायची. एका रात्री जेव्हा तिचा पती बाहेर गेला होता, श्रेयाने झोपडीच्या कोपऱ्यात शोधायला सुरुवात केली. टीनच्या छताखाली एक जुनी बॅग ठेवली होती. त्यात एका पांढऱ्या रुमालात गुंडाळलेले एक पेन होता. तो कोणताही साधा पेन नव्हता. त्यावर राणा इंटरनॅशनल असं लिहिलं होतं. सोबत एक दुमडलेलं ID कार्ड होतं, ज्याच्या कोपऱ्यावर हलकासा फोटो दिसत होता. श्रेयाचा श्वास थांबला. हे सगळं खोटं होतं का? हा माणूस फक्त भिकारी नाही, आणखी कोणीतरी आहे का? दुसऱ्या दिवशी जेव्हा ती तिच्या पतीला त्याबद्दल विचारणार होती, तेव्हा एक निळी गाडी झोपडीजवळ थांबली. त्यातून दोन लोक सूटमध्ये उतरले. एकाच्या हातात लॅपटॉप होता, दुसऱ्याच्या कानात इयरपीस होते. ते थेट तिच्या पतीजवळ गेले आणि इंग्रजीत बोलू लागले. श्रेयाने स्पष्ट ऐकलं, सर, द सिंगापूर बोर्ड इज आस्किंग फॉर कन्फर्मेशन. ऑल्सो द झ्युरिक फंड नीड्स युअर फायनल सिग्नेचर. तिच्या पतीने उत्तर दिलं, डिले एव्हरीथिंग अँड फॉर नाव आय एम नॉट कबीर, जस्ट रिमेंबर दॅट. श्रेयाच्या पायाखालची जमीन सरकली. कबीर? हे नाव तर त्या पेनवर लिहिलेलं होतं. तिच्या मनात आता प्रश्न नव्हते, वादळ होतं. त्याच रात्री श्रेयाने हिंमत जमवली आणि तिच्या पतीसमोर उभी राहिली. तुम्ही कोण आहात? खरं सांगा. तुम्ही भिकारी नाही आहात. तुमच्या डोळ्यात तो थकवा नाही जो भुक्याल्या लोकांचा असतो. तुमच्यात ती शांतता आहे जी सगळी काही जाणणाऱ्या लोकांची असते. तुम्ही कोण आहात? तो शांतपणे तिच्याकडे बघत राहिला आणि मग म्हणाला, वेळ येऊ दे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. हे उत्तर आता श्रेयाला चिडवू लागलं होतं. तिचं मन अस्वस्थतेच्या सीमा पार करून गेलं होतं. दुसऱ्या दिवशी ती गावच्या शाळेच्या लायब्ररीत गेली. तनुसाठी पुस्तकं घेण्याच्या बहाण्याने तिथे एक जुना कम्प्युटर होता, ज्या कम्प्युटरवर इंटरनेट चालत होतं. तिने टाईप केलं, राणा इंटरनॅशनल CEO कबीर. हे पेज उघडताच एक बातमीचा लेख समोर आला. यंग इंडियन बिलियनियर कबीर ॲज राणा मिस्टरियस DSP अल 2 hours ago. हीच कंपनी RIA ग्रुप ऑफ कंपनीज ऑपरेट इन सिक्रेट. खाली जो फोटो होता तोच चेहरा होता, तेच हसू, तेच डोळे, जे आता झोपडीत शांतपणे बसलेले असत. श्रेयाने कम्प्युटर बंद केला. पण तिचं हृदय आता उघडलं होतं, धडधडत होतं. ती धावतच झोपडीत परतली. तिचा पती तिथेच बसला होता. शांतपणे श्रेया म्हणाली,
तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात ना? तुम्ही भिकारी नाही आहात. अब्जाधीश आहात, अब्जाधीश. तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? एका अनोळखी लाचार मुलीशी हे सगळं नाटक का? तो हळूच हसला. जसा पहिल्यासारखा हसायचा तसाच. कारण मला अशी मुलगी हवी होती जी माझ्या संपत्तीवर नाही, माझ्या ऐश्वर आरामावर नाही, माझ्या आत्म्यावर प्रेम करेल. श्रेयाला काय वाटलं असेल? रक्तही गोठून गेलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण हे अश्रू वेदनांचे नव्हते. आश्चर्याचे, रागाचे, आनंदाश्रू. काय माहिती कोणते होते ते. तर काय हे लग्न ही एक परीक्षा होती का? तो शांत राहिला. मग हळूच म्हणाला. शांतपणे म्हणाला, हे लग्न माझ्यासाठी एक प्रयोग होतो. पण तुमच्यासाठी स्वातंत्र्याचा मार्ग बनू शकतं. जर तुम्हाला हवं असेल तर त्याने श्रेयाकडे हात पुढे केला. आता तुम्हाला माहीत झाले, आता निर्णय तुमचा आहे. तुम्ही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात. तो हात पाहून श्रेया थरथरली. तिला माहीत होतं की त्या हाताने ती संपूर्ण जगाला मुठीत करू शकते. पण तो हात पकडण्यापूर्वी तिला स्वतःकडे पाहायचं होतं. ती त्या भिकाऱ्यावर प्रेम करू लागली होती की त्या अब्जाधीशावर. तिच्या आयुष्यातील इतका मोठा बदल, इतका मोठा निर्णय फक्त एक परीक्षा होती का? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यापूर्वी गावात आणखी एक वादळ आलं. तनूचं लग्न मोडलं होतं. ती तनू जिच्यासाठी मामा मामींनी सगळं काही कुर्बान केलं होतं, आता अर्धवेल्या अवस्थेत माहेरी परतली होती. रमेशने तिला इतकं मारलं होतं की तिच्या नवऱ्याने तिला इतकं मारलं होतं की तिचा चेहरा सुजला होता. मामा शांत होते, मामी रडत होती आणि श्रेया, जिने त्या घरातून फक्त तिरस्कार मिळवला होता, ती ते दुःख शांतपणे पाहत होती. कोणतीही तक्रार नाही, कोणताही टोमणा नाही. जसे टोमणे ते देत होते तसा टोमणा तिने दिला नव्हता. फक्त एक शांतता जी अनेक उत्तरांपेक्षा जड होती. त्याच रात्री मामाच्या दुकानात चोरी झाली. दुकानदाराने उधार देणं बंद केलं. शेतात पीक खराब झालं. मामा मामीची अवस्था आता तशीच होत होती जशी त्यांनी कधी श्रेयाची केली होती. कबीरने कधी श्रेयाशी मोठ्या आवाजात बोललं नव्हतं. त्याने कधीच दाखवलं नाही की तो श्रेयापेक्षा श्रेष्ठ आहे, मोठा आहे. उलट आता तर तो तिच्या प्रत्येक छोट्या कामात मदत करत होता. जेवण बनवणं, पाणी भरणं आणि कधीकधी तिच्यासोबत शांतपणे चहा पिणं. श्रेयाला समजत नव्हते की हा कोण आहे. इतका आदर देणारा माणूस जर जगासमोर भिकारी बनून जगत असेल तर त्याची विचारसरणी किती मोठी असेल, त्याचा आत्मा किती शांत असेल. आता श्रेयाला त्याच्या ओळखीने फरक पडत नव्हता, ना त्याच्या भूतकाळाने. फक्त एक गोष्ट रोज तिच्या मनात यायची, कदाचित हेच ते नातं आहे जे खऱ्या अर्थाने समानतेने सुरू होतं, जिथे कोणी कोणावर वर्चस्व गाजवत नाही, कोणी दुसऱ्याला कमी लेखत नाही. एके दिवशी जेव्हा कबीर शेताजवळ बसला होता, श्रेया त्याच्या जवळ गेली. तिने विचारलं, तुम्ही माझ्याशी का लग्न केलं? कबीरने तिच्याकडे पाहिलं, हसला आणि म्हणाला, कारण जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तुमच्या डोळ्यात फक्त वेदना नव्हती, आपलेपणा होता. आणि मला अशी स्त्री हवी होती जी मला माझ्या खऱ्या ओळखीने नाही, माझ्या माणूस असण्याने स्वीकारेल. श्रेयाच्या डोळ्यात अश्रू आले, पण आता ते अश्रू दुर्बळतेचे नव्हते, ते एका नवीन सुरुवातीची चाहूल होते. गावात खळबळ उडाली. कुणी पाहिलं, कुणी ऐकलं, पण कोणालाच विश्वास बसत नव्हता. तोच भिकारी ज्याला लोक श्रेयाच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुर्भाग्य समजत होते, आता पांढरा शर्ट आणि ग्रे ब्लेझरमध्ये निळ्या कारमधून उतरला होता. त्याच्यासोबत एक गार्ड, एक ड्रायव्हर आणि त्याच्या मागे श्रेया उभी होती. आता एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी नव्हती. मामा मामीचे तर होश उडाले होते. कबीर बोलला, हो, मी तोच आहे ज्याला तुम्ही नाकारलं, पण ज्याला श्रेयाने स्वीकारलं. कोणताही प्रश्न न विचारता, कोणती अट न ठेवता. तनूला श्रेया म्हणाली, तुझं दुःखही तसंच आहे जसं माझं होतं. आता स्वतःला सावर. कोणत्याही पुरुषाच्या आधाराने नाही, तुझ्या स्वतःच्या मेहनतीने. कबीरने गावकऱ्यांना सांगितलं, मी भिकारी बनून जगण्याचा निर्णय घेतला होता, कारण मला जाणून घ्यायचं होते की माझ्याशिवाय, पैशांशिवाय, ओळखीशिवाय कोणी मला स्वीकारेल का? आणि श्रेयाने तेच केलं. तिने मला कधीच कमी लेखलं नाही, कधीच टोमणा मारला नाही. मी तिला कधी दुःख दिलं नाही आणि ती माझ्या प्रत्येक वेदनेत सोबत राहिली. आज मी जो काही आहे त्याचा हक्क सर्वात जास्त तिलाच आहे. लोक म्हणायचे की ही मुलगी काहीच करू शकत नाही. मामाने म्हटलं होतं की तिला भिकाऱ्यालाही लायक समजलं नाही. आणि आज तीच मुलगी त्या माणसाची पत्नी होती ज्याच्याकडे सगळं काही होतं, पण तो फक्त तिलाच इच्छित होता. श्रेयाने कबीरचा हात पकडला. तिला माहीत होतं की हा मार्ग सोपा नसणार, पण आता तिला भीती वाटत नव्हती, कारण तिने शिकून घेतलं होतं की आयुष्यातील खरी जीत पैशाने नाही, प्रेम आणि आदराने होते. जर तुमचं आयुष्यही कधी श्रेयासारखं राहिलं असेल
तिथे आपलेच तुम्हाला तोडतात. जिथे जग तुमची शांतता कमजोरी समजते, तर लक्षात ठेवा तुमची शांतताही एक दिवस बोलेल. जेव्हा वेळ बदलेल, तेव्हा तेच लोक जे आज तुम्हाला झुकवत आहेत, उद्या तुमच्यासमोर झुकतील. मित्रांनो, खचून जाऊ नका, कारण जो सहन करतो तोच सर्वात उंच उठतो. आणि हो, कोणाची किंमत त्याच्या कपड्यावरून नाही, त्याच्या चारित्र्यावरून असते. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.